आजच्या आगळ्या आणि वेगळ्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व प्रातिनिधिक, अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माझ्या भगिनी, आजचा हा कार्यक्रम खरोखरच आगळा आणि वेगळा आहे. आणि हा कार्यक्रम फक्त काय रत्नागिरी पुरता मी मर्यादित करत नाही आहे, तर हा कार्यक्रम रत्नागिरीच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मी करणार आहे. आणि याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारनं कुठची योजना आणली आणि ती योजना जर जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची असेल आणि ती जर आपल्या ताब्यामध्ये दिली तर शासनाला आवश्यक असलेलं तंतोतंत काम तुम्ही करता आणि ती योजना लोकांपर्यंत पोहोचवता. हे देशातलं पहिलं उदाहरण म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे. एक 15 दिवसापूर्वीची घटना आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक किंतु परंतु त्याच्यामधनं काढण्यात आले की महिला भगिनींना ही योजना मिळणार आहे की नाही, महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे गोळा होणार आहेत की नाही, हे 1500 रुपये खात्यात गेल्यानंतर परत कोण काढणार आहे का, अशा पद्धतीचा अपप्रचार अनेक आमच्या विरोधकांनी सुरू केला. आपल्या जिल्ह्यामध्ये जे ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यात आले होते ते सगळ्यात ऑनलाईन महाराष्ट्रामध्ये जास्त करण्याचं काम माझ्या जिल्ह्यातल्या अंगणवाडीच्या ताईंनी केलेलं आहे, मदतनीस आणि सेविकांनी केलेलं आहे. आता जिथे यायच्या अगोदर मी महाराष्ट्र शासनाची आकडेवारी बघितली. कालपर्यंत आपला जिल्हा हा 13 नंबरला होता आणि आज सकाळी 4 वाजता जे काही तुमचं ऍप अपग्रेड करायचंय ते पहाटे 4 वाजता होतं, त्याच्यामध्ये आपला जिल्हा हा महाराष्ट्रात 4 नंबरला आलेला. आपल्याकडे 2,60,674 महिला भगिनींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्याच्यातल्या जवळजवळ 96% महिलांना लाभ देण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालाय, सरकारलाही तुम्ही यशस्वी झालाय. अतिशय चांगल्या पद्धतीने ही जिल्ह्यामध्ये योजना राबवली गेली. आणि ही योजना राबवत असताना माझ्या अंगणवाडी सेविकांच्या पर्समध्ये किती पैसे आहेत, ज्या मदतनीस आहेत त्यांच्या पर्समध्ये किती पैसे आहेत, त्यांचं मानधन किती आहे, याचा विचार माझ्या महाराष्ट्रातल्या कुणी अंगणवाडी सेविकांनी केला नाही. आणि हा विचार न करता माझ्या भगिनीला 1500 रुपये मिळाले पाहिजे, माझ्या शेजारणीला 1500 रुपये मिळाले पाहिजे. आणि मला तर कमाल वाटते तुमच्या विद्वत्तेची. व्यासपीठावरच्या मंडळींना कदाचित ते माहिती नसेल, इव्हन तहसीलदारांना पण माहिती नसेल. आपल्या अंगणवाडी सेविका ताईने अशी एक शक्कल लढवली की आज घरामध्ये फक्त 1500 रुपये मिळत नाहीत, घरामध्ये प्रत्येकाच्या 3000 रुपये मिळत आहेत. म्हणजे 2 महिन्याचे जे जमा झालेले पैसे आहेत हे 6000 रुपये काही घरांमध्ये मिळालेले आहेत आणि त्याचं श्रेय देखील माझ्या अंगणवाडी सेविकांचं आहे. कसे मिळाले तहसीलदार साहेब माहिती आहेत? आपण एक नियम केला, आम्ही केला, त्याची अंमलबजावणी किती पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली मला अजिबात माहिती नाही. त्याच्यामध्ये आम्ही असं लिहिलं की घरातल्या 2 महिलांना हे पैसे लागू होणार आहेत, एक पत्नीला आणि दुसरं मुलीला. आपल्या जिल्ह्यामध्ये मला तुम्हाला धन्यवाद एवढ्यासाठी द्यायचे आहेत की 3 फॉर्म देखील भरले गेले. माहित आहे तुम्हाला, हे फक्त आणि फक्त श्रेय रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांना जातं, बाकी कोणालाही जात नाही. एका घरामध्ये 1500 रुपये द्यायचं शासनानं ठरवलं होतं, पण माझ्या बहिणीने एका घरात 4500 रुपये देऊन दाखवले. नाही, खरोखरच तुमचं कौतुक आहे, तुम्ही सगळे कौतुकाला पात्र आहेत. अनेक लोकांनी टीका केली की 1500 रुपयामध्ये काय आहे, पण ग्रामीण भागातल्या महिला भगिनीला 1500 रुपये 15 लाखाप्रमाणे आहेत हे टीका करणाऱ्यांना कळलं नाही. पण ज्यांना हे 1500 रुपये तुम्ही मिळवून दिले त्यांच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये आज आम्ही लाखो महिलांचे कार्यक्रम करतोय हे देखील स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे. आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यक्रमाच्या
जबाबदारीच्या कमिटीमध्ये आपला आमदार आहे, तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलेला आमदार आहे. रत्नागिरीचा कार्यक्रम तुम्ही आदर्शवत असा करून दाखवला. मला मनापासून तुम्हाला धन्यवाद अजून एका गोष्टीसाठी द्यायचे आहेत की तुम्ही न्याय हक्कासाठी झगडत असताना तुमचा संप होता, परंतु मुख्यमंत्री येणार म्हटल्यानंतर तुम्ही ताकदीनं सगळ्या महिला आमच्या कार्यक्रमाला पाठवल्या आणि आम्ही रेकॉर्ड केलं महाराष्ट्रामध्ये. त्याचं श्रेय देतो तुम्हाला. आज तहसीलदार साहेब इथे उपस्थित आहेत, ते आज हसतायत. त्यांना मी सांगून ठेवलं होतं की 20,000 पेक्षा तालुक्यातल्या महिला जर कमी आल्या तर पुढचा चांगला तालुका तुम्ही शोधून ठेवा. त्यांनी देखील तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे. आज त्या कार्यक्रमाला माझ्या तालुक्यातून, माझ्या मतदारसंघातनं 19,000 महिला तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर उपस्थित होत्या. महाराष्ट्रामध्ये सगळे कार्यक्रम झाले. आपला कार्यक्रम पहिला झाला, दुसरा कोल्हापूरचा झाला, तिसरा नाशिकचा झाला. काल मी यवतमाळच्या कार्यक्रमाला होतो. पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भाषणामध्ये जाहीरपणानं सांगितलं की जेवढी रत्नागिरीमध्ये गर्दी होती तेवढी महाराष्ट्राच्या कुठच्याही कार्यक्रमामध्ये गर्दी झाली नाही. याचं श्रेय तुमचा. आणि म्हणून पक्ष बाजूला ठेवून काही गोष्टी तुमच्यासाठी केल्या पाहिजे ही भावना माझ्या नावानं जे प्रतिष्ठान आहे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी डोक्यात आणली. मला सांगितलं की साहेब असं असं केलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला जिल्ह्यात तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. मी त्यांना म्हटलं पक्षामार्फत हा कार्यक्रम का घेत नाही. ते माझ्या पुढचे आहेत. ते म्हणले तुमचं नाव आहे म्हणजे पक्ष झाल्यासारखं आहे म्हणून. पण आज या कार्यक्रमाला तुम्ही इथं आला, तुम्हाला अधिकाऱ्यांनी बोलवलं असेल, पण आज जी काय भाऊबीज आम्ही तुम्हाला देतोय किंवा रक्षाबंधनाची भेट देतोय ती कुठेही शासकीय पैशातनं देत नाही. तुम्ही जे काम केलंय, जे काम तुम्ही करून दाखवलेलं आहे त्याचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्रानं घ्यावा म्हणून तुम्हाला आम्ही सहकार्य करतोय, म्हणून तुम्हाला आम्ही जी काय रक्षाबंधनाची भेट देतोय. ही योजना बंद करण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, तुम्हाला मी सांगितलं. पण त्याच्या पुढे जाऊन काही लोकांनी केलं. काही लोकांना कोर्टात पाठवले, हायकोर्टामध्ये पाठवले, सुप्रीम कोर्टामध्ये पाठवले. मला सगळ्या भगिनींना एक विनंती करायची आहे की काही लोकांना कदाचित 1500 रुपयाचं मोल नसेल, काही लोकांना 1500 रुपयाची किंमत नसेल, काही लोक हॉटेलामध्ये गेल्यानंतर 1500 रुपयाची वेटरला टिप देत असतील, पण ते 1500 रुपये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी किती महत्वाचे आहेत हे देखील मी लहानपणी बघितलेलं असल्यामुळं त्या 1500 रुपयाचं मला मोल आहे जे विरोधकांना नाही. आणि म्हणून कोर्टानं काय सांगितलं, हायकोर्टानं सांगितलं आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की जर एखादं राज्य त्यांच्या राज्यातल्या महिला भगिनींसाठी रक्षाबंधनाच्या निमित्तानं कायमस्वरूपी टिकणारी जर योजना करणार असेल तर जे विरोधकांनी ही याचिका दाखल केलेली आहे ती आम्ही स्वीकारत नाही आणि भविष्यामध्ये अशी याचिका स्वीकारू नये अशा पद्धतीचा निर्णय हायकोर्टानं दिला. हे तुमच्या बाजूने दिला, शासनाच्या बाजूने दिला. ठीक आहे, तुमचं मानधन वाढलं पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. मी भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे. काल देखील यवतमाळला मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की ज्या माझ्या अंगणवाडी सेविका, ज्या माझ्या अंगणवाडी मदतनीस आपली प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवतात त्यांना देखील चांगल्या पद्धतीचं मानधन असलं पाहिजे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, जसं सीआरपीनं मी सांगितलं होतं की मानधन दुप्पट करू, आम्ही दुप्पट करून दाखवलं. 3,000चं 6,000 केलं. आशा ताईंसाठी केलं. तुम्हाला देखील मानधन वाढवलेलं आहे. मागच्या मार्चमध्ये तुम्हाला देखील मोबाईल देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पण मानधनाच्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक निर्णय महायुतीचं सरकार नक्की घेईल हा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काम करताय. म्हणजे मानधन आम्हाला एवढं मिळालंच पाहिजे तरच आम्ही काम करू अशी तुमची भूमिका नाही. करोनामध्ये मी बघितलंय व्यासपीठावरचे म्हणजे या 3 भगिनी सोडून द्या, पण इकडचे सगळे माझ्या सकट किती रस्त्यावर उतरले होते मला माहित नाही. पण आमचं आयुष्य वाचवण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर 4 घटकांनी केलं. त्याच्यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर, दुसरे तुम्ही सगळे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महसूल खात्याचे कर्मचारी आणि आशा वर्कर. त्यावेळी तुम्ही कधी बघितलं नाही की आमचा जीव धोक्यात आहे, समोरचा जगला पाहिजे, नाही जगला पाहिजे, त्याच्यापेक्षा आमचा जीव धोक्यात आला तरी चालेल परंतु समोरचा जगला पाहिजे ही भूमिका घेऊन माझ्या सगळ्या ताईंनी काम केलं. म्हणूनच हा महाराष्ट्र टिकू शकला. हे प्रामाणिक मत आमच्या सरकारचं आहे आणि म्हणूनच सरकार तुमच्या सोबत आहे, तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे, माझं प्रतिष्ठान तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम फक्त मी रत्नागिरीतनं सुरू केलाय. 31 तारखेला लांजा राजापूरच्या महिला भगिनींना मी भेटणार आहे. त्याच्यानंतर चिपळूणमध्ये जाणार आहे, गुहागरमध्ये जाणार आहे. त्याचा राजकीय काही संबंध नाही. तुम्हाला वाटलं कुणाला मतदान करायचं तुम्ही करा, पण ज्या ताकदीनं तुम्ही काम करताय, ज्या ताकदीनं तुम्ही
ऊन असू दे, पाऊस असू दे, आज जनतेची सेवा करण्याचं व्रत डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्या सगळ्या महिला भगिनी गणपतीच्या सणाच्या निमित्तानं अतिशय हसत खेळत असाव्यात अशा पद्धतीची माझ्यासारख्या भावाची इच्छा असल्यामुळं हा कार्यक्रम मी अख्ख्या तालुक्यामध्ये घेतोय, जिल्ह्यामध्ये घेतोय. अजून एक कार्यक्रम मी घेतोय. आपल्याकडे नमन संस्कृती फार मोठ्या पद्धतीनं आहे, आपल्याला माहित असेल. त्याच्यामध्ये देखील युवक कलाकार जे आहेत हे फार मोठ्या संख्येनं काम करतात. व्यासपीठावरच्या मंडळींना माहित असेल, मी काल त्या कलाकारांचा आकडा काढला, संख्या बघितली. आपल्या या जिल्ह्यामध्ये 17,000 कलाकार या नमनामध्ये काम करतात, आपली लोककला जोपासतात. मग अशा लोकांना देखील ताकद देण्याचे निर्णय माझ्या प्रतिष्ठानमार्फत घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून जे जे वंचित घटक आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका माझ्या प्रतिष्ठानमार्फत माझे सगळे पदाधिकारी घेत आहेत. त्याबद्दल तुमच्या वतीनं त्यांचं देखील मी कौतुक करतो. ज्यावेळी माझ्या नावाने प्रतिष्ठान काढायचा निर्णय झाला त्यावेळी स्पष्ट पद्धतीनं त्यांना मी सांगितलं होतं, या प्रतिष्ठानच्या मार्फत आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि मला सांगताना अभिमान वाटतो, तुम्हाला देखील अभिमान वाटेल. आज कोणालाही न कळता, म्हणजे या कारणाची गोष्ट या कारणाला कळली नाही, पण या प्रतिष्ठाननं या 4 महिन्यामध्ये जवळजवळ 250 लोकांच्या शस्त्रक्रिया त्या मुंबईतनं करून आणल्या आणि त्या देखील मोफत करून आणल्या. आज ती 250 लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये वावरत आहेत. हे या प्रतिष्ठानचं कार्य आहे. आणि म्हणून अशाच प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी द्यावं, भेटवस्तू द्यावी म्हणून जर हा कार्यक्रम असला आणि त्या भेटवस्तूनं तुमचं सगळंच काही होणार आहे अशातला भाग नाही, परंतु ही प्रतिष्ठाननं केलेली मदत आहे. आणि तुमच्या सणासुदीच्या निमित्तानं तुम्ही ज्यावेळी आमच्या सणासुदीमध्ये आम्हाला सहकार्य करता तसं आमचा देखील सिंहाचा वाटा किंवा खारीचा वाटा तुमच्या सणांमध्ये असला पाहिजे म्हणून प्रतिष्ठाननं हा कार्यक्रम घेतलेला आहे. मला व्यासपीठावरची सगळी मंडळी विचारत होती की प्रास्ताविक काय करायचं. म्हटलं प्रास्ताविक पण मीच करतो आणि भाषण पण मीच करतो, जे काय असेल ते सगळंच मी करतो. हे जेवणाची पण वेळ झाली, तुम्ही जेवला की नाही मला माहित नाही, तुम्ही जेवले आम्ही अजून नाही जेवलो. त्याच्यामुळे प्रास्ताविक भाषण सगळं काही ते मी करतो. आणि भाषण करून राशन मिळत नाही हे पण त्यांना सांगितलं. प्रास्ताविक करण्यामागचं कारण एवढं होतं की तुम्ही ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये एक वेगळी क्रांतिकारी योजना राबवलेली आहे त्याचं कौतुक आमच्या सगळ्यांकडनं व्हावं हीच यामागची भावना होती. या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि आपलं सहकार्य शासनाला असंच राहू दे ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.